श्री काशीखंड अध्याय 35. श्री गणेशाय नमः. मग पाताळ कंद म्हणेगा गर्वाचारी, परियसे ब्रह्मयाची बरोबरी. गलित झाली यावी न शरीरी, नुपजे ज्ञान. जव भेटेना निर्गुण श्रीगुरु, तव वरी नाही ज्ञान अधिकारू. अवस्था भ्रमित नाही जी स्मरू, आत्महिताचा पै. जेव्हा निज तत्व ब्रह्म सापडे, तव चित्त सरिता धरिता आंखुडे. मग कल्पना किराचा मौळी पडे, मंद दिसे अपायची. तेने फिटे मायेचा अंधार, मग प्रपंच होय निजाकार. जवसे मनीषेचे भुलार, तावची ब्रह्म असाध्य. इतुकी पाताळ कंदाची बोली, ते हरीने श्रवणी परिसिली. मग काही एकतत्वे झाली, त्वरागमनाची. मग जवळी बैसला नारायण, क्रमिता झाला बहुखेदे क्षीण. पाताळ कंद म्हणे तू कोण, किमर्थ केले आगमन. मग बोलला नारायणा, माझे नाम तरी इच्छा विष्णू जाण. आम्हा ब्रह्मया झाला पण, चरण मुकुट पहावया. ब्रह्मा गेलासे नभ मंडळी, आम्ही क्रमित आलो पाताळी. बहुखेद झाला जी या स्थळी, येता येता आम्हा ते. आता येथोनी शिवाची या पादुका, असती योजन संख्या किती एका. मग त्या पाताळ कंद विनायका, न सावरेची हास्यवदना. पाताळ कंद म्हणेगा मार्गस्था, कोण तू यथार्थ सांगा आता. एरू म्हणे मे महाविष्णू क्रमिता, शिनलो येता पाताळी. तव बोलिला पाताळ कंद गणू, म्हणे तू कोण महाविष्णू. हे परिसोनी नारायणू, आश्चर्य करी थोर पै. म्हणे हा काय वदला वचन, मज म्हणतसे महाविष्णू कोण. त्रैलोक्यामध्ये नारायण किती एक असती. मग पाताळ कंद म्हणेगा श्रीहरी, तूज क्रमिता दीन येथवरी. ते संख्या संवत्सर झडकरी, कथी मज पुढा. मग वदता झाला कौस्तुभ कंठी, मज क्रमिता या पाताळ पुटी. युग संख्या झाली लक्ष कोटी, पाताळ कंदगणा. तव बोलिला पाताळ कंदगण, शिवाची या पादुकांचे दर्शन. हे त्रिभुवनी अगम्य भाषण, हरिव्रथा काशी नसी तू. इतुकी युगे क्रमिता संकटी, आलासी एक ब्रह्मांड पोटी. ऐसी ब्रह्मांडे अनंत कोटी, असती चरणी शिवाचे. मज देखता कोटी नारायण, गेले शिवाचे पहावया चरण. गेले मज मान्य करुणा, ते नाही आले पुनरपी. ते म्या देखिले मागी जाता, परिदृश्य झाले नाही येता. यानंतर देखिला येता आता तू एक नारायण. इतुके विष्णू देखिले म्या दृष्टी, तुझ सहित संख्या झाली कोटी. तैसा मी बैसलो पाताळ पुटी, शिवाची चरण ध्यानी. तरी तुम्हासी नाही अन्नग्रहो, आणि विश्वंभरासी करिता द्रोह. म्हणून या क्षय पावता पहा हो, ब्रह्मा हरी निश्चये. आणि तुम्हासी नाही गुरुमंत्र, अमान्य करिता वेदशास्त्र. यास्तव पडिले मोहनास्त्र, महदादीचे तुम्हासे. मग हरीने स्मरिला विचारू, मज दीजे जी पूर्ण मंत्रवरू. तेने मी होईन दास किंकरू, शिव चरणांचा पै. दृष्टी पडता पाताळ कंदाची, मौनता विध्वंसिली विष्णूची. मग त्या पाताळ कंदगणाची आरंभिली स्तुती. पराभविले मौन मायेचे, प्रकटले अधिकत्व ज्ञानाचे. म्हणे निरुपाजी दास्य शिवाचे, भावपूर्वक भज पै. ते वेळी पाताल कंद गणेश्वर, विष्णुसी देत अभयवर. मग कथिता झाला विश्वंभर, गुण गांभीर्य शिवाचे. अनंत ब्रह्मांडे जयाचा पसार, तो कवणासी लक्षवे जगदीश्वर. जैसा देखिजे महाथोर, बीजामध्ये वटवृक्ष. तैसा तो सर्वाभूती व्यापक, की सर्वांगठी असे एकची अर्क. की जैसा धामी पावक, असे परी एक रूपे. पाताळ कंद म्हणेगा हरी, तू आपणा आपण विचारी. यमनीय मनसेची यासरी, भ्रमू नको सर्वथा. कैसा त्या विश्वभराचा प्रकाश, जैसे त्रैलोक्य व्यापक एक आकाश. सर्वाघटी मठी जैसा भास, अगाध अनुपम असे. सरितामध्ये गंगा जाण, समुद्रामध्ये क्षीरार्णव पूर्ण. पुरीमध्ये हो निज धाम जाण, काशीपुरी ते. तैसाची एक विश्वप्रभू, तो विश्वव्यापक स्वयंभू. ऐसा उपदेशिला पद्मनाभू, पाताळ कंद श्री गुरुने. मग हरी म्हणे पाताल कंदा,
तू परब्रह्म गोडीची या स्वानंदा, चतुर्वेद ध्वनींच्या पूर्णनादा विश्वरूप तुची, तुम्हा देखताजी विष्णू कोटी, जे गेले पाताळ पुटी, मागुते नाही देखिले दृष्टी, पुनरावृत्ती ते, ऐसा तू अनादि अगोचरू, मज प्राप्त कीजे पूर्णवरू, श्रीहरी साधिधल नाभिकारू, पाताळ कंद गणेश्वरे. गण म्हणेगा पुरुषोत्तमा, तू साक्षात शिवाचा आत्मा, सदाशिव पूर्ण आगमा परात्पर तू, मग हरीसी मंत्र दिधला ते समयी, तेने शिव पादुका देखिल्या हृदयी, मग स्तविता झाला ते ठाई, नमस्कार करुणी गणासी, ऐसा हरीसी झाला पूर्ण वर, प्रसन्न झाला पाताळ कंद गणेश्वर, मग हरी आला वेगवत्तर, काळ भैरवापाशी, स्वामी म्हणेगा अगस्ती, ऐसी विष्णूची फिटली भ्रांती, मग नमस्कारिला तो उग्रमूर्ती, काळ भैरव हरीने, आता ब्रह्मा गेलासे नभ मंडळी, मुकुट पहावया शिवाचे मौडी, ते कथा परिसता बहुरसाळी, महादोष नासती, संख्या पुरली ब्रह्मकल्पासी, नाश होईल विरींची देवासी, ते कथा परिसा अहर्निशी, श्रोते तुम्ही एक चित्ते, मग स्वामी म्हणे हे कुंभोद्भवा, स्वर्ग मार्ग क्रमिता विरींची देवा, ब्रह्मकल्प संख्या पुरली तेव्हा, पावला एक स्वर्ग, थोर खेदे क्षीण झाला सृष्टी कर, न त्यागी अभिमानाचा अंगीकार, मग तो स्रोत होऊन या क्षण एक स्थिर, राहिला ते स्थळी, तेथे असती कामधेनू केतकी, त्याही देखिला सावित्रीपती, सत्यभाव स्मरोणी चित्ती, उल्लंघित नभमंडळे, मग सृष्टी कराची जनिता, ते त्रिपदा गायत्री जगन्माता, तिने ओळखिला सृष्टी करता, विरींची नाथपय, मग कामधेनू म्हणे विधीसी, कवण मार्ग कोठे क्रमितोसी, एरू म्हणे हरी आणि आम्हासी, झाले असती पण, विष्णू गेलासे पादुका पहावया पाताळी, आम्ही मुकुट पहावया नभमंडळी, आता मुकुट संख्या आम्हा जवळी, सांगावे किती असे त्रिपदे, तव बोलिली त्रिपदा जननी, ब्रह्मकल्प जाहला रे येथुनी, तव तू आलासी उल्लंघोणी, एक ब्रह्मांड विरींची देवा, ऐसी अनंत ब्रह्मांडे मौळी, हरपली जयाच्या रोमावळी, तरी तो असे ब्रह्मांड स्थळी, ते ब्रह्मांड कोण लक्षी, ऐसा हा अनंत ब्रह्मांड गोड, सहज जयाचा क्रीडा खेळ, तो विश्वंभर जाश्वनीळ, लक्षवे कोणाते, आम्हा शुद्धिकेची त्या मुकुटाची, व्रथाची का क्रमितोसी विरींची, तेथींची संख्या ब्रह्मकल्पाची, पुरले आयुष्य तुमचे, असंख्य ब्रह्मे तया मुकुटा, आम्हा देखता गेले या वटा, ते चित्त सरितेची या तटा, प्रवाहले ओसणे, आम्ही येथेची असोगातेची, परी पुनरावृत्ती शुद्धी नाही तयांचे, यानंतरे तू एकविरींची देखिलासी आता, मग बोलता झाला चतुरानन, जरे पुनरपी आम्हा न येणे, तरी मुकुट देखावया कारण, किमर्थ असे पै, मग विरींची झाला चिंता तुरे, म्हणे हरीचा आता होईल थोर, आम्हासी न जोडेची पूर्णवर श्रेष्ठपणाचा, मग प्रार्थितो कामधेनुसी, मी त्रिकाळ जपतो तुझसी, तरी तू साक्ष होई आम्हासी, कामधेनु केतकी, तव कामधेनु बोलिली वचन, असत्य साक्ष असे महादूषण, कुंभिपाकी घालिती यमगण, रौरवादी महादुःखी, तव बोलिला तो सृष्टी कर, तू त्रिपद अनादि अगोचर, तुझ तोष लांछन हे उत्तर, कोणी अनुवादो नये, अष्टोत्तर शते तुझ जो स्मरी, तू दोष काष्टाची ज्वाला लहरी, जैसा चंदन वृक्षाच्या तरुवरी, न बाधे तापज्वर, तू महादादिया अगाध, माझिया साक्षी तू नव्हे बाध, ऐसा ब्रह्मयाचा संसर्ग बोध, घडेल कामधेनुसी, मग ते केतकी कामधेनु, विरींची आला साक्ष घेऊन, तव वाम मागी नारायण, बैसलासे देखिला, तव ब्रह्मा झाला थोर क्रोधायमान, म्हणे मी आलो मुकुट पाहुण, माझिया साक्षी कामधेनु, ईसी प्रश्नावे भैरवा, म्या मुकुट देखिला साचार, आता मी त्रैलोक्यामध्ये थोर, हे सत्य तरी प्रश्नोत्तर, प्रश्नावे कामधेनुसी, मम भैरव म्हणे त्रिपदेसी, मुकुट दर्शन झाले विधीसी, हे सत्य की असत्य आम्हासी, सत्य करी निरूपण, तव बोलिली त्रिपदा वचन, मुकुट देखिला जी विधीने,
तेव्हा भैरवासी आले स्फुरण महाप्रतापाचे, आधींची त्रिपुरारीचा अग्न त्यावरी घृते शिंपिले परिपूर्ण. मग तो भक्षिता न लगे क्षण करी भस्म पै, जैसा प्रळयींचा वडवा नळ क्रोधायमान झाला महाकाळ. कांपो लागला ब्रह्मांड गोळा धाके लपाला, श्रीहरी दक्षिण हस्ती तुळी त्रिशूळ नेत्री धडाडीत व निज्वाळ. म्हणे हा नव्हे क्षत्रिय की दैत्य कुळ, केवी त्रिशूळे हा नावे. मग वाम कराचा करुणी प्रहार, नखाग्री छेदिले त्याचे शिर. भूमी पडिला तो सृष्टीकर, करी कपाल घेतले. मग म्हणे कामधेनू कारणे, असत्य साक्षी वदली सतेने. तुझे अपवित्र वदन जिव्हा होईल संकटक अमंगल. तुझा दंड गोमय गोमूत्र आणि पंचामृत पवित्र. ऐसे तुझ घडले शापसूत्र, होशील नाना वर्ण तू. तैसेची शापिले केतकीसी, तू शिवाचे मस्तकी वर्जिलीसी. सर्वांगी कंटक होतील तुझसी, घडला संसर्ग गायत्रीचा. ऐसा तेथे झाला जी शापार्थ, क्षया प्राप्त झाला विरिंची नाथ. त्रव प्रकटला समर्थ त्रिपुरांतक साक्षात, सवे नंदी मणिमंत शैलादी गोकर्ण विघ्नहंत. घंटाकर्ण शंख विख्यात, कीर्तिमुख वीरभद्र तो. 1 कोटी चंडवीर ऐशा गणेशी आला शंकर. तव तेथे देखिला सृष्टीकर, प्रेत दशा पावला तो. सुकता इष्ट देवांची भक्ती, मग तो मंत्र फिरे त्याचेची प्रती. ते जैसे भ्रमिष्ट होऊन या क्षिती, हिंडती चलुता चित्ते. मग देह त्यागींची लीन, ममत्वे जैसे जगत्त्रय पूर्ण. तैसा प्रेतवत ब्रह्मा देखोण, कृपाली त्रिनयना. महामौने झाला होता पिसा, म्हणून पावला प्रेतदशा. हा काळ भैरव शोभला कैसा, या सृष्टी करावरी. मग शिव म्हणे काळ भैरवासी, व्रथा मारिले का अनाथासी. हे ब्रह्महत्या लांछन घडले तुम्हासी, सत्य जाण भैरवा. हे ब्रह्म कपाल तुझे करी, त्यामध्ये अखंड भिक्षा हरी. आता त्रिलोकींची तीर्थे करी, जी वेदी प्रसिद्ध. आता तूज मी सांगतो संख्या, हे ब्रह्महत्या मागे विकटाक्षा. जेथे होईल इची मृत्यू संख्या, तेथे पडेल कपाल हे. तवरी जडिले असेल करी, ऐसी आज्ञा करी त्रिपुरारी. मग भैरव निघाला झडकरी, तीर्थयाते कारणे. कपाल जडले करस्थळी, मागे ब्रह्महत्या महाविक्राळी. मग निघाला करावया अंघोळी, तीही लोकीची तीर्थे. मग शिव म्हणे शैलादी गणा, वीरभद्र आणि घंटाकर्णा. आपण उठूया ब्राह्मणा, वीरींची देवासी. हा करील यागाचा विधी, तेने स्फुरतील मंत्रसिद्धी. मग होईल त्रैलोक्यामधी पुण्याचा मोठा प्रवाह. शिव म्हणे शैलादी गणा, ब्रह्मयासी दिदले वेदांना. तरी वेदासारखी जे प्रज्ञा, ते ध्यावी यासिकी. मग धाविनले शिवगण, तत्काळ पावले आनंदवण. त्याही मणिकर्णिकेचे जीवन, आणि येले तत्कालिक. मग ते ब्रह्मयाचे कलेवर, त्यावरी शिवे घातले गजाबर. मग ते मणिकर्णिकेचे नीर, प्रक्षाळिले शिवमंत्रे. वीरभद्रे सोडिली अंधारी, भस्म धुळी टाकिली तयावरी. आव्हानिता झाला त्रिपुरारी, जीवात्मा विधीचा. अगस्ती म्हणे स्वामी परियेसी वाचा, नखाग्रे शिरच्छेद केला ब्रह्मयाचा. तरी ते प्रसंगी वीरभद्र कैसा, जन्मला होता पै. तव षण्मुख म्हणे गा महामुनी, हा संशय न धरी मनी. वीरभद्र म्हणसी तरी शते तिनी, झाली असती. वीरभद्रे घेतला जी डमरू, केला शिवमंत्राचा उच्चारू. तव ब्रह्मयाच्या शरीराचे अंकुरू, निघाले चारी. जैसी गात्रे उभवी कुर्म, तैसी चारी शिरे झाली उत्तम. ऐसा उठविला तो आगम धाम, सृष्टी कर ब्रह्मा. पहा ही एक शिराचे साठी, चारी शिरे प्राप्त करी धुर्जटी. ते वेदासारखी मुखवटी, दिदली त्रिनयने. प्रथम होते एकची आनन, मग शिवे केले चतुरानन. वीरेंची उठुनी शिवस्तवन, करीतसे हृदयी. परी ते चतुर्मुखे कैसी कैसी, जी शिवे प्राप्त केली विधीसी. उत्पत्ती झाली ब्रह्मयासी, शिवमंत्र विभूतीने. भ्रांतपण शरीरी पालटले, मग विधीने शिवासे देखिले. दिव्य शरीर ब्रह्मयाचे झाले, शिवाचे निस्पर्शे.
मग विरींची नातबद्ध करेसी, स्तविता झाला शिवासी, भ्रांती सांडुनी पूर्वागमासी, सुचित्त ब्रह्मा झाला, सद्गदित झाले कंठनाळ, ऊर्ध्वमुख दाटले रोमांचकुळ, चक्षुषी प्रवाहे आनंद जळ, विरींची देवाचा, तेने कंपन सावरेची शरीरी, चतुर्मुख ब्रह्मा प्रेम सावरी, स्वेद उद्भवला पूर्ण शरीरी, आंबुनिधी सात्विक, मग उभा राहुनी सृष्टी कर, तेने नमस्कारिला शंकर, म्हणे शिवा आम्ही तुझे आज्ञा कर, करीत सोद सृष्टी, जय जयाजी विश्वात्मा शंकरा, मी परम अपराधी हरा, मज क्षमा करी विश्वंभरा, अन्यायी भृत्य रंक मी, तुम्हासी निंदिले म्या आनने, ते असरे तुटले माझे अनन, प्रायश्चित घेतले माझे शरीर प्राणे, दिधले काळ भैरवे स्वहस्ते, माझी या शरीरी क्रोधक व गर्वे, बर्वे दंडिले काळ भैरवे, आता निर्व्याधी केले सदाशिवे, आपुलेनी सामर्थ्ये, तुझ्या नेत्रींचा जो ज्वाळ, तो त्रिभुवन दग्धी वडवा नळ, महाकाळाचे कंठी त्रिशूळ घालिसी देवा तू, तुम परात्पर विश्वंभर, तू अगम्य तुझा न कळे पार, अनंत ब्रह्मांडासी तुझा आधार, अत्तेजी स्वामिया, शिवा तू सर्वांचा जीवात्मा, तू अविनाश अभंग अनामा, तू संहारिताजी सृष्टी कर्मा, न लागता वेळ, पृथ्वी आप तेज वायू आकाश, तरणी तारापती सरिताधीश, यामध्ये तुझा मनोरथ महेश, एकची जाणता, म्हणून घातले लोटांगण, म्हणे तू सर्व कार्य कारण, आता माझे मनोरथ पूर्ण, न होती तुझ वाचुनी, ऐसा स्तविला त्रिनयन, विरींची केला चतुरानन, तरी ती मुखे कोण कोण, परिसा ब्रह्मयाची, दरदूर मुखे जपतसे ऋग्वेद, अश्वमुखे जपतसे यजुर्वेदाचे छंद, श्वानमुखे उच्चारी शब्द सामवेदाचा, अथर्वण वेद जंबूक वदने, ऐसी विधीसी केली चतुरानने, ब्रह्मकल्पांती मागुती त्रिनयन, उठविल ब्रह्मा, ऐसा हरी विधींचा वाद, भ्रांती फेडोनी केले निर्विवाद, तव अगस्तीने प्रार्थिला स्कंद, स्वामी कार्तिकेय जो, ब्रह्महत्या घडली भैरवासी, तो कैसा निघाला तीर्थयात्रेसी, कैसी निवृत्ती केली त्या कर्मासी, ब्रह्महत्येचिया, षण्मुख म्हणेगा कुंभोद्भवा, ब्रह्महत्या घडली काळ भैरवा, मग वंदोणी सदाशिवा निघाला तीर्थयात्रेसी, प्रथम क्रमिले पाताल विवरी, मग तो पाताळींची तीर्थे करी, महालिंग हाटकेश्वरी आला भैरव पै, तेथे महातीर्थ भोगावती, हाटकेश्वर लिंग पशुपती, तेथे शेषनागादिक पूजिती, अमृत जळे, त्या भोगावतीसी केले स्नान, हाटकेश्वरी केले पूजन, पाताळींची तीर्था संपूर्ण, केली त्या काळ भैरवे, मग तो निघाला स्वर्गमंडळासी, ऊर्ध्वक्रमिता झाला काशी, तो गगनोदरींची या तीर्थासी, स्नाने करिता झाला, तो नभ मंडळी तारकेश्वरू, विरींची ने स्थापिला तो विश्वंभरू, तेथे आला पूजा विधी करू काळ भैरव तो, तेने स्नान केले मंदाकिनीसी, जेने उद्धरिले ब्रह्मादिकासी, तेथे पूजोनिया तारकेश्वरासी, मग निघे तेथोनिया, मग तो निघाला वैकुंठासी, मागे ब्रह्महत्या महाराक्षसी, हस्ती कपाल बहुत्वरेसी, आलासे विष्णू भुवना, तव हरीने देखिले दुरोणी, मग सिंधुजेसी वदे चक्रपाणी, आम्हासी झाली होती भूलवणी, महदादी मायेची, मग आम्ही आणि त्या सृष्टी करे, विवाद क्रमिला परस्परे, मग भ्रांती फेडिली त्या विश्वंभरे, विश्वरूप शिवे दाविले, तो पैल येतसे त्रिशूळ धरू, जो क्षराक्षर सबरा भरू, तो विश्वनाथ परमेश्वरू, चाले वेगी अभिवंदन, तव कमळजा वदे श्रीहरीसी, हाजरी अगोचर वेदशास्त्रांसी, कोटी जन्म पुण्य कीजे, जप तप राशी, तै गम्य हा महेशू, आपुले तप सामर्थ्य संपूर्ण, सुफळ आपुलाजी जन्मदिन, जे हे स्वरूप झाले पावन, पूर्वभाग्ये पुरुषोत्तमा, फळ जी आपुले तप यज्ञ, तो उदय पावलासे पूर्ण ब्रह्म, की सहस्र कमळी पंचानन, प्रत्यही पूजिला होता पूर्वी, यास्तव की जे योगाभ्यास, देह दमन महाअरण्यवास, तो दृश्य झाला परमपुरुष, सहज एकाळी
सिंधुजा म्हणे गा मुरारी स्वामी, हे मूर्ती पूजिजे बहुता नेमी. भाग्यवीन परीस जोडे धामी, तरी काय सायत्न कीजे. भक्तिवीन देव एक घरासी, तपेवीन जाईजे कैलासी. तरी सामर्थ्य जी ऋषिकेशी अनुपम की. ऐसे ते सिंधुजेचे वचन ऐकून हृदयी तोषला नारायण. इतुके समय विष्णू भवन, पावला भैरवतो. मग ती सिंधुजा नारायण उभयताम ठाकली पूजा घेऊन. कैसा पूजिला तो पंचानन. लक्ष्मी नारायणे हरी चरण चुरी मोकली भार. श्यामतमाल नील पितांबर, कंठी वैजयंती असे सुंदर. कपाळी मृग मदल तिलक पै, कनक कमंडलू घेतला करी. पूर्ण आथिला मंदाकिनी निरी, सुवर्ण कमल माळा हरी. अष्टगंधेसी उभा पै, सी उभयता भावे पूर्णा. भैरवासी केली प्रदक्षिणा, पुढती लागोनिया चरणा. स्तविती झाली तयासी, करी घेऊन अष्टगंधे. नाना रत्ने मुक्ते अविधे, कामधेनुची पंचामृते शुद्धे. तृप्त केला भैरव, मग हरी म्हणे जी परमपुरुषा. तू अनाथाचिया पूर्ण ईशा, तू आमुचिया भक्ती महेशा. अंगीकारी यथोक्ता, जी सुवर्ण कमळे दिव्य देठी. ते माळा घातली भैरवाचे कंठी. मधुपर्क केला कनक ताटी, शुद्ध भावे कमळ जेने. तो ओगरीला हस्त कपाली, मुकुटवंदी सिंधुजावाडी. म्हणे युगानुयुगी चंद्रमौळी, प्राप्त कीजे दास्य आपुले. मग सिंधुजा आणि मुरारी, चरण स्पर्शिला मौळीवरी. मग स्तुती करिता झाला हरी काळ भैरवाची. म्हणे जय जयाजी भूतेशा, निज स्मरण हृदय भासा. तू परब्रह्म गुण विशेषा, उग्रमूर्ती तू. जय जयाजी तुमचे नाम स्मरणे करुणा. सहस्र ब्रह्महत्या होती दहन, तुझ ब्रह्महत्या हे संपूर्ण. आश्चर्य थोरपा, तू सर्व सृष्टीचे जीवन मूळ. तू लिंगाकार सूक्ष्म स्थूळ, तू ब्रह्मांड भरित जी सकळ. भरोनी उरलासी, तुझे मी कैसे करू स्तवन. तुझे मुकुटी गंगा जीवन, तू अकळ जी ब्रह्म निर्गुण. अगम्य रूप तुझे पै. म्हणून लक्ष्मी नारायण साष्टांगे वदिते झाले चरण. मग बोलिला प्रतिवचन काळ भैरव हरीसी. मग भैरव म्हणे लक्ष्मीपती, मी तृप्त झालो तुझी या भक्ती. तुझ समर्पिली अद्भुत शक्ती, महादैत्य दंडावया. जय प्राप्ती तुझ सर्व युद्धी, तुझ ओळंगती सर्व सिद्धी. तूज म्या केले त्रैलोक्या आधी, कमळ जे सहवर्तमान. ऐसा विष्णुसी वर देऊनी, मग भैरव निघाला तेथुनी. त्या मागे देखिली दीर्घध्वनी, ब्रह्महत्या राक्षसी. ते कैसी देखिली हरी लक्ष्मीने, महाविकटाक्षी कृष्णवर्ण. बाबर झोटिया विक्राळ वदन, महाराक्षसी ते. नरमुंडाची कुंडले श्रवणी, कंधरी मुंडमाळा महापात्र पाणी. शैलाची दरी ऐसी नयनी, महाधुमाड हाती. ऐसी ते ब्रह्महत्या निशाचरे, त्या भैरवा मागे दीर्घ शरीरी. तव विष्णूने धरिली पदरी, उभी केली क्षण एक. मग हरी म्हणे तू कोण, ह्या मागे भ्रमसी किंकारण. कैसा तुझा भाव तू कोण, सांगे मजला झड करी. तव बोलली ते विकटाक्षी, ते पर्वता तुल्य कपाट चक्षी. महादीर्घध्वनीचा शब्द मुखी, आव्हानी ती झाली. विकटाक्षी म्हणे गा नारायणा, माझे नाम ब्रह्महत्या जाणा. मी शिवाची या आज्ञा प्रमाणा, वर्तत असे सर्व काळ. मी महादोषी अपराधिनी, यमपुरीची वेल्हाळिनी. मी पंचमहादोष भोगोनी, राहे त्रैलोक्य मंडळीया. मज हाकारिले पशुपती, हा महाकाळ दाखविला उग्रमूर्ती. म्हणे तू या संगे पावसी मुक्ती, उद्भरसी ब्रह्महत्ये. मग या संगे करीतसे गमन, परी हा महाकाळ मूर्ती कवण. या संगे करिता भ्रमण, नेनवे मज लागी. मग शिवाचे आज्ञे सहित, या महाकाळा सवे भ्रमत. या जवळी असे सायुज्य मुक्त, ऐसे बोलती वेदशास्त्रे. ऐसे निरूपिले त्रिनयने, परिसिले लक्ष्मी नारायणे. मग ती आज्ञा करून प्रहारिली ब्रह्महत्या. मग ते भैरवा मागे डाकिनी, त्वरावंत धावे महापापिनी. मग तो आला मृत्यू भुवनी, तत्काळ काळ भैरव. मग मृत्यू लोकीची तीर्थे स्नाने, समस्त केली भूतेशाने.
तरी ती आता कवन कवने परियेसी गा अगस्ती. प्रथम आला तो केदारेश्वरी रेतकुंडी स्नानाविधी करी. मग तो आला ओंकारेश्वरी नर्मदेच्या संगमी. तो नर्मदा संगमी कावेरी तेथे तूप करीतो गर्ग आचारी. मग भैरव पूजा विधीने करी ओंकारेश्वराची. मग निघाला झड करी क्रमिले क्षिप्र गंगेचे तीरी. अवंतिका नाम महापुरी पूजिला महाकाळेश्वर. मग भैरव निघाला तेथुनी वेगे आला ब्रह्मगिरी टाकुनी. तेथे पूजिला तो शूळपाणी त्र्यंबक धारी जो. तेथुनी निघाला झड करी आला आवड्या नागनाथेश्वरी. तेथे पूजा विधी भैरव करी मग निघे तेथुनिया. आलासे बाळ कामिकावनी तेथे लिंग स्थापिले शैलनंदिनी. तो भैरवे पूजिला पंचाननी घृष्णेश्वर तो. मग निघाला वेगवत्तर परळी पूजिला वैजनाथेश्वर. भीवरे तिररींचा भीमाशंकर पूजिला तो भैरवे. मग क्रमिता जाहला तेथुनी समुद्री आला सेतू बंदस्थानी. तेथे पूजिला तो शूळपाणी रामेश्वर लिंगपै. मग निघाला त्वरावंत पावला तो लिंग पर्वत. तो समर्थ भवानी कांत मल्लिकार्जुन जो. तेथे पाताळ गंगेचे आवरण प्रदक्षिणा 84 योजन. तेथे सारिले पूज्य पूजन काळ भैरवे. प्रदक्षिणा करुणी गिरीची विधीने पूजा सारिली शंभूची. ऐसी दर्शन घेऊन लिंगाची निघता झाला. उभा राहुनी पूर्वद्वारी मग तो महाकाळ मानसी विचारी. म्हणे जी श्रेष्ठ लिंगे पृथ्वीवरी ती तुकी पूजी लिम्या. परीक्षयो नव्हे ब्रह्महत्येसी मग तो भैरव विचारी मानसी. एक राहिले असे पृथ्वीसी आनंदवन क्रमाने. त्रिपुरांतक तेथींचा निवासी ते नाही घडली मज काशी. मग संकल्प धरोणी मानसी उठावला आकाशी तो. निघाला योग मार्गे क्रमित त्या आनंदवना आला त्वरित. तव देखिले ते अकस्मात पंचक्रोशी स्थान. त्रैलोक्य तीर्थे करिता भ्रमण जो वियोग झाला होता पूर्ण. तो शांत झाला देखोनी जीवन स्वर्ग सरितेचे. देखोनिया आनंदवन काशी महाकंप सुटला ब्रह्महत्येसी. जैसी प्लवंगमी गर्भ शरीरासी न सांभाळी वृद्धपणी. तत्स्पर्शे झेपावे तरुवर सकळ मग वृक्षीचे गळे पक्क फळ. तैसे गळाले ब्रह्मकपाल भैरव करींचे. त्या ब्रह्मकपाला सरसी विशाळी ब्रह्महत्या गळाली गंगाजळी. ते पराभवला सप्तपाताळी काशी दृश्य झालिया. ते कपाल पडले गंगा नीरी पराभविले पाताल विवरी. जैसे नक्षत्र रिचवे पृथ्वीवरी आकाशाहुनी अकस्मात. ब्रह्महत्येचे महापातक ते पराभवी गंगोदक. म्हणून गर्जना केली कौतुक दीर्घध्वनी भैरवे. तो शब्दनाद न समाये त्रिभुवनी कोंदला असे महासघन होऊनी. ब्रह्महत्या गेली रे म्हणूनी या काशी स्थळी पै. स्वामी म्हणे गा कुंभोद्भवा त्रैलोक्य तीर्थ करिता भैरवा. परिब्रह्महत्या न जायेची गावा क्षयाची यापै. म्हणून कुंभजा ते काशी स्थान मी किती वाखाणू समर्थ वच गुण. तेथे पंचमहादोष दहन होतसे दर्शन मात्रे. मग भैरवे केले गंगा स्नान विश्वनाथासी केले अभिवंदन. मग आरंभिले अनुष्ठान बहुता 8 लक्ष संवत्सर अनुष्ठान केले जी अपार. मग प्रकटला तो शंकर त्रैलोक्यनाथ कृपाळू. भैरवाची देखोनी तपशक्ती त्यासी अणुवादला पशुपती. तुझ्या दोषांची झाली निष्कृती फिटली या ब्रह्महत्या. आता तूज दिले वरदान 64 कोटी माझे प्रियगण. त्यांचे आधिपत्य तुझ कारण समर्पिले भैरवा. तू अधिपती इतुकिया गणांचा रक्षपाळ होई काशीपुरीचा. तेथे दोष फेडोनी पुण्याचा पर्वत जोडीचे. तेथे पंचक्रोशीचे असे प्रमाण 8 दिशा कोणी असावे गण. माझी आज्ञा असे ज्या कारण तो आणावा काशीमध्ये. ऐसा वर झाला भैरवासी म्हणून राहिला तो वाराणसीसी. स्वामी म्हणे मुनी अगस्तीसी परियेसे गा फलश्रुती. ऐसे हे काल भैरवाचे आख्यान जयासी होय श्रवण पठण. तरी त्यासी घडले दर्शन 12 ज्योतिर्लिंगाचे. पूजा करावी भैरवसी
मग पूजावा तो काशी निवासी, ऐसा वर असे काल भैरवासी विश्वनाथाचा. ऐसे हे काल भैरवाचे आख्यान, जयासी एकाग्र होय श्रवण पठण. त्याचे निवारे महाविघ्न, ते होती महासुखी. जे नित्य स्मरती भैरवासी, ते न बांधी जेती काळपाशी. यमदूत वंदिती तयांसी, दुःख वार्ता नसे तयांचे वंशी. जे परिसती भैरवाचे आख्यान, तयांसी वंदिती यमाचे गण. अगस्तीसी निरूपी षडानन, पुण्य पावन हे. व्यास निरूपी शिष्याप्रती, आता स्वामीसी प्रार्थिल अगस्ती. ते कथा परिसावी पुढती, महादोष नाशिना. शिवदास गोमा श्रोतयांसी, प्रार्थितसे बहु आदरेसी. अगस्ती प्रश्न करील स्वामीसे, ते परिसा पुढे. इति श्री स्कंद पुराणे काशीखंड भैरव आख्यान नाम पंचत्रिशाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.